दुसरी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, माझा एक स्वभाव आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, तुम्ही मंचावरच्या आमच्या काही लोकांना माहिती, होत असेल तर हो सांगतो, नसेल तर नाही सांगतो. बलून बंधाऱ्याचं टेंडर तुम्ही आयुष्यभरासाठी डोक्यातनं आता काढून टाका, तो कधीच होणार नाही. त्याची प्रशासकीय मान्यता कशी झाली तुम्हाला माहिती आहे का? त्याच्यात एक अट म्हटली आहे की 100% केंद्राच्या पैशांनी अशी प्रशासकीय मान्यता झाली. तो प्रकल्प पहिला 2023-24ला 711 कोटी पॉईंट 15 लक्षचा होता. 22-23ला नंतरचा तो प्रकल्प दर सूचीप्रमाणे तो 711ने त्याला मान्यता प्राप्त झाली. 22-23 प्रमाणे 1205 त्याला सादर करण्यात आलेला आहे. एवढे पैसे सरकार देईल आणि केंद्राची अशी कुठलीच योजना नाही की नवीन प्रकल्पाला पैसे द्यावे. 75-25चा एक फॉर्म्युला आहे, 60-40चा एक फॉर्म्युला आहे, नाहीतर राज्याने 100% पैसे द्यावेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी काही परत आता खोटं सांगत नाही, पण पुढचं तुम्हाला सांगतो, ह्याच 5 वर्षात तिथं बंधारे आम्ही बांधणार आहे. हेही तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो. ताई, जर केंद्राने पैसे दिले तर ठीक, आप्पाचं माझं पक्क ठरलंय. काही ते बलून बंधारे कोणाला माहिती आहे का? एक माईक घ्या फक्त 1 मिनिटासाठी. बलून बंधारे ही टेक्नॉलॉजी फक्त तुम्ही ऐकत आले की नाही? बलून बंधारे होत आहे. कोणी सांगू शकतं का बलून बंधारे कसे होणार आहेत? एकाला तरी माहिती आहे का? मग तुम्ही कुठून आणलंय टेंडर? आता कोणी काय सांगितलं त्यापेक्षा ते बलून बंधारे महाराष्ट्रात फक्त मुंबईमध्ये त्यांना नका देऊ. बलून बंधारे ही टेक्नॉलॉजी साहेब, कामेश पाटील साहेब आहेत का इथं? तुम्ही फक्त माईक घेऊन सांगा की ही भारतात कुठे कुठे झाली आहे, आता कुठे आहे, ती कशी ऑपरेट होते, ते बलून बंधारे कसे फुटतात, त्याला न्यूमॅटिक कसं देतात, 2 मिनिटात जर बलून बंधारे कसे ऑपरेट होतात एवढंच आम्हाला सांगा. भारतात बलून बंधारे जे आहेत ते फक्त एका ठिकाणी त्यांचा प्रयोग केला आतापर्यंत. तो एक 25 वर्षापूर्वी, साधारण 25 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेने त्याला पिण्याच्या पाण्यासाठी बंधारा बांधला होता, कारण की तिथं वारंवार पाण्याचा फ्लो येतो, म्हणून त्या एका ठिकाणी फक्त वापर झाला आतापर्यंत. भारतात इतर कुठेही वापर झालेला नाहीये. कसा ऑपरेट होतो तेही समजून सांगा आम्हाला. तो ऑपरेट करण्यासाठी आपल्याला तिथं हेवी ड्युटी मधले इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इक्विपमेंट्स लागतात की ज्याने वीज पुरवठा आपल्याला करावा लागतो. जसा फुगा भरतो आपण त्याप्रमाणे आपण फुगा हा आपला शब्द झाला सामान्य माणसाचा, तो रबरचा असतो. त्यामुळे रबरच्या बंधाऱ्याला जास्त क्षमतेने एअर कॉम्प्रेसर जे म्हणतो आपण, ते उच्च क्षमतेचे एअर कॉम्प्रेसर आणि विद्युत पुरवठा द्यावा लागतो. त्यानंतर तो बंधारा भरेल, त्या बंधाऱ्यामध्ये हवा भरली जाईल. त्या हवेच्या बंधारा भरल्या म्हणजे बलून फुगल्यानंतर त्याच्यानंतर पाणी आडेल. ही अशी थोडी क्लिष्ट प्रक्रिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. धन्यवाद. आता मला सांगा, जे देशात कुठे झालं नाही ते BMC जी मुंबई महापालिका आहे, तिचा बजेट हा राज्याच्या बरोबरीने बजेट चालतो. आता 40गाव भडगावमध्ये होईल का हे असं काही? तुम्हाला वाटतं का एवढं सगळं करू शकतो का आपण? केंद्राची अशी काही योजना आहे का? ताई तुम्ही करून आणाल का? ताई तुम्ही पण हो सांगू नका, मी आजच तुमच्या वतीने सांगून टाकतो. जी गोष्ट होत नाही तिच्या कशाला भानगडीत पडता? आप्पाचं माझं ठरलंय, आता आम्ही तिथं 50-50 कोटीचे साधे बंधारे बांधायचे. तिथून 5-5, 6-6 किलोमीटर त्याचं पाणी येईल. आम्ही त्याच्यातले आता ते बंधारे हातात बांधायचं घ्यायचं. मिळवणबारे, बा, पांढरत, भडगाव, परदाडे, कुरंगी, कानळला. आप्पांकडे 5-6 येत आहेत, माझ्याकडे कमी येत आहे. पण तुम्हाला सांगतो की हे साध्या पद्धतीने जायचंय, त्याच्याने त्या परिसरातला पूर्ण कॅचमेंट एरिया वाढेल. तिथून पाणी लिफ्ट करायची व्यवस्था करू. 1200 कोटीची बी गरज पडणार नाही. माझ्या मते 500-600 कोटीत काम होऊन जाईल कमी पैशात. मी काल परवा गिरीश भाऊंची एक सही घेतली. आप्पा, हे तुम्हाला सांगतो की आता साधे बंधारे करायचे ना, बलून बंधारे जर कोणी बोललं त्याला तुम्हीच पहिले सांगा की हे तुझं नाटक बंद करा. आता ते होणार नाही. ते हे राजकीय लोकांचं दुकान असतं. पण ते आता ठीक आहे, ते मला कोणावर काही विरोध बोलायचं नाही आहे.
काका देवाला फक्त प्रार्थना करा 5 वर्ष जगा. जर तुम्हाला अजून त्या बंधाऱ्यावर जर नेलं नाही तर नावाचा किशोरप्पा नावाचा मंगेश चव्हाण आम्ही तुम्हाला दोघं सांगायला येणार नाही. आम्ही त्याची पूर्ण व्यवस्था लावतोय. आप्पा